आणि याचंच एक पोटदुखी जी आहे ही विरोधी पक्षाला आहे। त्यामुळे त्यांना शासन आपल्या दारी एक लोकाभिमुख प्रकल्प कार्यक्रम आहे, तो लोकांपर्यंत जे आता घरात बसले होते, आम्ही तर शासन त्यांच्या दारी जातोय। आणि म्हणून आज ही सगळी जी काय आहे ही जे मळमळ आहे, ही मळमळ एवढ्यासाठीच की सरकार जोरदारपणे काम करते, सरकार गतिमानतेने काम करते, सरकार हे डबल इंजिनचं सरकार, केंद्र देखील आपल्याला सपोर्ट करते। मदत आज आपण आरोग्याच्यासाठी मोदी साहेबांचं एक उद्घाटन आणि लोकार्पण देशातल्या प्रकल्पांचे होते, आपले राज्यातले अनेक प्रकल्पांचं रिमोटद्वारे आरोग्य विभागाच्या लोकार्पण झालं, भूमिपूजन झालं। त्यामुळे आपण केंद्राकडे पाठवलेला एकही प्रस्ताव कुठलीही कपात न करता मंजूर होतोय। आणि म्हणून शेवटी आपल्याला केंद्र आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी काम करते। एक विचाराचं सरकार असलं की अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात। आणि म्हणून ही सगळी जी काय पोटदुखी आहे ती पोटदुखी त्यांच्या या पत्रातून दिसून येते। आणि म्हणून या सगळ्या प्रकल्पांमुळे जसं केंद्र राज्य आपल्या मोदी साहेबांचं $5 ट्रिलियन जे स्वप्न आहे ते आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा आपण जे आपलं गोल जो आहे तो आपण अचीव करण्याकडे आपण जातोय। त्यामुळे सगळ्याच राज्यामध्ये सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे। आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जे आज जे पायाभूत सुविधेचे प्रकल्प देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे आपल्या राज्यामध्ये आहे। आज FDI मध्ये आपण पहिल्या नंबरला आहोत। आणि हे सगळं जे आहे आज GDP मध्ये आपला कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्ती आहे। हे महाराष्ट्र जे आहे मागच्या आपलं सरकार स्थापन व्हायच्या मला वाटतं तुमच्या काळामध्ये आपण FDI मध्ये पहिल्यावर होतो, नंतर मागे गेलो दुसऱ्या तिसऱ्यावर, सरकार पुन्हा आपलं महायुतीचं आल्यानंतर आपण पुन्हा पहिल्या क्रमांकावर आलो। हे सगळं जे आहे हे सगळं का म्हणजे मी बोलतोय नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जे बोलतोय त्यातला एक एक शब्द खरा आहे। आणि म्हणून आज राज्याला आपण प्रगती पथाकडे नेत असताना राज्यातल्या सर्व सेक्टरला आपण स्पर्श करतोय। मग शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, महिला भगिनी आहेत, युवा आहेत, सगळे लोक आहेत। रोजगाराचा विषय आज आपला शासकीय नोकऱ्या त्या आपण सुरू केल्या, स्टार्टअप आहे, त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून आपण लाखो लोकांना नोकऱ्या देतो। आणि त्यामुळे हे जे काय गतिमानतेने सरकार सुरू आहे, आपण स्वच्छतेकडे आपण लक्ष दिलं आहे, डीप क्लीन ड्राईव्ह आपण स्वतः सुरू केले, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर टप्प्याटप्प्याने मुंबई नंतर इतर सगळे शहरं सर्व राज्यामध्ये आपण ते करतो। त्याच्यामुळे प्रदूषणामध्ये देखील खूप जे काही कमी झालंय। हे सगळं जे आहे हे सगळं जे काही हजम होत नाही आहे। आणि त्यामुळे या सगळ्या ज्या बाबी आहेत, मराठा आरक्षणच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण आज आपण जे मी अजितदादा म्हणाले, मी शपथ घेतली होती त्याप्रमाणे मराठा आरक्षण 10% देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला, एक धाडसी निर्णय घेतला। जेव्हा यापूर्वी देखील हा निर्णय घेतला होता, जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि हायकोर्टामध्ये तो निर्णय टिकवला आपण, परंतु दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली पाहिजे होती ती बाजू मांडली नाही, दुर्दैवाने तिथे रद्द झाला। आणि आता याच्यामध्ये कुणबी नोंदी आहे त्या आपण तिथे जी शिंदे कमिटी आहे ते एक वेगळं काम सुरू आहे। आज त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशन काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हरकती 6 लाख आलेले आहे त्याची स्क्रुटिनी करतोय, त्यानंतर ते आपण त्याच्यावर प्रक्रिया सुरू आहे, त्याच्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल। परंतु जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवण्यासाठी जे काय मुद्दे ज्या काय बाबी मांडायला पाहिजे होत्या तिथे आलेलं जे अपयश आहे आणि ते अपयश तिथे काढलेल्या त्रुटी तिथे ज्या काही निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली होती ती पूर्णपणे आम्ही मागासवर्ग आयोग नवीन गठीत केला, त्याचे पुनर्गठन केलं आणि मोठ्या प्रमाणावर 4 लाख लोक काम करत होते। आणि 4 लाख लोक काम करत असताना मागासवर्ग आयोग त्याचबरोबर 3 जस्टिस निवृत्त न्यायाधीश त्यांना आपण याच्यामध्ये मदतीला घेतलं होतं। इतर सगळी टीम जी आहे जेव्हा अगोदर हायकोर्टामध्ये टिकवलं त्यावेळेस जी टीम होती त्यांची मदत आम्ही घेतली आणि हे मराठा आरक्षण 10% देण्याचा निर्णय घेतला। जसा आम्ही शब्द दिला होता तो शब्द आम्ही पूर्ण केला। ओबीसी समाज इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठा आरक्षण देणार ही भूमिका सरकारची स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून होती आणि ती आम्ही पूर्ण केली। आज काही लोक म्हणतात ओबीसी मराठा आरक्षण टिकणार नाही,
अरे आता आम्ही दिलेलं आहे, तुम्ही तर दिलं नाही कधी. जेव्हा तुमच्या हातात संधी होती तेव्हा दिलं नाही. मराठा समाजाचा वापर करून घेतला, नेते मोठे मोठे सर्व पदाधिकारी झाले, सत्ता आली, सगळं आलं, परंतु त्या समाजाला वंचित ठेवलं आणि आम्ही प्रामाणिकपणे दिलं. आता तुम्ही सांगताय टिकणार नाही. अरे का टिकणार नाही त्याची कारणं द्या. आणि मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे. मोठ्या प्रमाणावर आपण एम्पिरिकल डेटा गोळा केलेला आहे. तो फक्त सॅम्पल सर्वे नाही, एक्सटेन्सिव्ह सर्वे केलाय, डिटेल सर्वे केलेला आहे. मराठा समाज मागास कसा आहे सोशली आणि एज्युकेशनली, हा पूर्णपणे जसं कोर्टाने म्हटलं तुम्ही पहिलं मागास सिद्ध करा. कोर्टाने ज्या ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्या त्या बाबींचा अंतर्भाव आम्ही मराठा समाजाला आरक्षण देताना केलेला आहे. त्यामुळे मराठा समाज दिलेलं आरक्षण पूर्णपणे कायद्याच्या चौकटीवर बसण्यासाठी, टिकण्यासाठी शासन पूर्ण ताकद लावेल. आणि आम्हाला विश्वास आहे ज्या बाबी सुप्रीम कोर्टाने ज्या मांडल्या होत्या, जी निरीक्षणं नोंदवली होती, ज्या त्रुट्या दाखवल्या होत्या, त्या पूर्णपणे दूर यामध्ये केलेल्या आहेत.